आज आपल्याला अर्थशास्त्राच्या पहिल्या धड्याच्या प्रश्नासंदर्भात चर्चा करायची आहे। या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, योग्य पर्याय निवडा। नंबर 1, अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे। पर अ सूक्ष्म अर्थशास्त्र, ब स्थूल अर्थशास्त्र, क अर्थमिती आणि ड यापैकी काहीही नाही। तर पर्याय दिलेले आहेत अ, ब, क। सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र, अर्थमिती। नंबर 2 अ, ब म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र आणि नंबर 3 फक्त अ म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि नंबर 4 वरीलपैकी नाही। तर याचं उत्तर येते आपल्याला या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्र। फक्त पर्याय क्रमांक 3 फक्त अ। त्याच्यानंतर नंबर 2 सूक्ष्म अर्थशास्त्रातील संकल्पना अ राष्ट्रीय उत्पन्न, ब सामान्य किंमत पातळी, क घटक किंमत, ड उत्पादन किंमत। पर्याय नंबर 1 ब आणि क सामान्य किंमत पातळी आणि घटक किंमत। नंबर 2 ब, क, ड सामान्य किंमत पातळी, घटक किंमत आणि उत्पादन किंमत। नंबर 3 पर्याय राष्ट्रीय उत्पन्न अ सामान्य किंमत पातळी, घटक किंमत आणि नंबर 4 क आणि ड घटक किंमत आणि उत्पादन किंमत। तर या ठिकाणी घटक किंमत आणि उत्पादन किंमत म्हणजे क आणि ड हा पर्याय क्रमांक 4 हे नंबर 2च्या प्रश्नाचं उत्तर आहे। त्याच्यानंतर नंबर 3 सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत अ राशी पद्धत, ब समग्र पद्धत, क विभाजन पद्धत, ड सर्वसमावेशक पद्धत। पर्याय क्रमांक 1 अ, क, ड राशी पद्धत, विभाजन पद्धत आणि सर्वसमावेशक पद्धत। पर्याय क्रमांक 2 ब, क, ड समग्र पद्धत, विभाजन पद्धत आणि सर्वसमावेशक पद्धत। नंबर 3 फक्त क विभाजन पद्धत आणि पर्याय क्रमांक 4 फक्त अ राशी पद्धत। म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत विभाजन पद्धत, फक्त क पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे। नंबर 4 स्थूल अर्थशास्त्र खालील संकल्पनांचा अभ्यास करते अ संपूर्ण अर्थव्यवस्था, आर्थिक विकास, ब क एकूण पुरवठा आणि ड उत्पादन किंमत। पर्याय क्रमांक 1 अ, ब, क संपूर्ण अर्थव्यवस्था, आर्थिक विकास, एकूण पुरवठा। पर्याय क्रमांक 2 आर्थिक विकास, एकूण पुरवठा, उत्पादन किंमत। पर्याय क्रमांक 3 फक्त ड उत्पादन किंमत आणि पर्याय क्रमांक 4 अ, ब, क, ड संपूर्ण अर्थव्यवस्था, आर्थिक विकास, एकूण पुरवठा आणि उत्पादन किंमत। तर असे 4 पर्याय दिलेले आहेत। त्यापैकी स्थूल अर्थशास्त्र खालील संकल्पनांचा अभ्यास करते, त्याच्यामध्ये अ संपूर्ण अर्थव्यवस्था, आर्थिक विकास आणि एकूण पुरवठा म्हणजेच अ, ब, क हे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर असेल अ, ब, क। त्याच्यानंतर प्रश्न नंबर 2 सहसंबंध पूर्ण करा। नंबर 1 सूक्ष्म अर्थशास्त्र त्याचा संबंध आहे विभाजन पद्धतीशी, तर स्थूल अर्थशास्त्र जे आहे त्याचा संबंध येतो राशी पद्धत। या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धत, तर स्थूल अर्थशास्त्र काय येईल तर राशी पद्धत, राशी पद्धत। नंबर 2 सूक्ष्म अर्थशास्त्र झाड, तसे स्थूल अर्थशास्त्र काय येईल जंगल म्हणजेच झाडांचा समुच्चय असलेला जंगल। सूक्ष्म अर्थशास्त्र झाड तर स्थूल अर्थशास्त्र जंगल। त्याच्यानंतर नंबर 3 स्थूल अर्थशास्त्र उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत, स्थूल अर्थशास्त्र उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत, तर सूक्ष्म अर्थशास्त्र हे किंमत सिद्धांत, इथं काय येईल किंमत सिद्धांत। नंबर 4 मॅक्रोज स्थूल अर्थशास्त्र, तर मायक्रोज सूक्ष्म अर्थशास्त्र, इथं काय येईल सूक्ष्म अर्थशास्त्र। नंबर 5 सर्वसाधारण समतोल स्थूल अर्थशास्त्र,
तर या ठिकाणी आंशिक समतोल सूक्ष्म अर्थशास्त्र, इथं काय येईल? आंशिक समतोल. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा आहे, खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. नंबर 1, गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली. आता हा भाग जो आहे, ही संकल्पना आहे सूक्ष्म अर्थशास्त्राशी संबंधित आहे, म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र. तर सूक्ष्म अर्थशास्त्र ही संकल्पना लिहिली की 1 मार्क, आणि सूक्ष्म अर्थशास्त्राबद्दल माहिती लिहिल्यानंतर आपल्याला 1 मार्क मिळतो. तर सूक्ष्म अर्थशास्त्राच्या संदर्भात तुम्हाला माहिती दिलेली आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय? सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे 1 दशलक्षांशवा भाग किंवा लहानात लहान भाग एखाद्या कुटुंबाचा, एखाद्या उद्योगाचा, एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नाचा, एखाद्या कुटुंबाच्या उत्पन्नाचा अभ्यास हा या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जात असतो. म्हणून एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली, ही सूक्ष्म अर्थशास्त्राचा भाग आहे. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र लिहायचं पुढं. या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय त्या संदर्भात माहिती लिहायची. तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या पद्धतीच्या व्याख्या ज्या आहेत बघा, इथं वैयक्तिक घटकाचा अभ्यास, त्याच्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राच्या संदर्भात दिलेली माहिती बघा. सूक्ष्म म्हणजे लहान किंवा दशलक्षांशा भाग. ही संज्ञा मायक्रोच्या ग्रीक शब्दापासून आली आहे. ही माहिती लिहिल्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ, सूक्ष्म म्हणजेच वस्तूचा लहान भाग किंवा हिस्सा होय. सूक्ष्म अर्थशास्त्र राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या लहान भागाशी संबंधित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक उपभोक्ता, वैयक्तिक उत्पादक किंवा पेढी, विशिष्ट वस्तूची किंमत किंवा घटकाची किंमत यासारख्या वैयक्तिक घटकाच्या आर्थिक क्रिया व वर्तनाचा अभ्यास केला जात असतो. म्हणून मॉरिस डाबची व्याख्या बघा, अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. तर या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहिले जाते. अर्थव्यवस्थारूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजे व्यक्ती आणि कुटुंबे उपभोक्त्याच्या रूपाने आणि व्यक्ती व उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपाने अर्थव्यवस्थेच्या संचलनात कशा प्रकारे भूमिका पार पाडतात हे अभ्यासनासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र या पेशीकडे जणू काही सूक्ष्मदर्शकातून पाहते. म्हणून आपला जो प्रश्न आहे या ठिकाणी, आपला जो प्रश्न आहे तो, गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली. तर ही जी माहिती आहे ते सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राशी संबंधित आहे. म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राबद्दल 1, 2, 3 ओळीत 4 ओळीत माहिती लिहायची आहे. त्याच्यानंतर नंबर 2, रमेशने उत्पादनविषयक सर्व निर्णय स्वतः घेण्याचे ठरविले. उदाहरणार्थ काय आणि कसे उत्पादन करावे. या ठिकाणी मुक्त बाजार अर्थव्यवस्था ही संकल्पना आहे या ठिकाणी, आणि हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचाच भाग आहे. आणि म्हणून या ठिकाणी मुक्त बाजार अर्थव्यवस्था, हे मुक्त बाजार अर्थव्यवस्था हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासातील एक महत्त्वाचा भाग आहे. बघा या ठिकाणी वरील दाखवलेला आहे. मुक्त बाजार व्यवस्थामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र हे मुक्त बाजार अर्थव्यवस्था, सूक्ष्म अर्थशास्त्र मुक्त बाजार अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यास मदत करते. मुक्त बाजारपेठ ही अशी अर्थव्यवस्था आहे की ज्यात वस्तूच्या उत्पादनाबाबत कोणते उत्पादन करावे, कसे उत्पादन करावे, किती उत्पादन करावे यासारखे आर्थिक निर्णय खाजगी पातळीवर घेतले जातात. त्यात शासन किंवा इतर कोणत्याही यंत्रणेचा हस्तक्षेप नसतो. याला आपण निरहस्तक्षेपाचे धोरण किंवा लाजास्फियर इकॉनॉमी असं म्हणतो, मुक्त बाजार अर्थव्यवस्था. म्हणून रमेशने उत्पादनविषयक सर्व निर्णय स्वतः घेण्याचे ठरविले. उदाहरणार्थ काय आणि कसे उत्पादन करावे. तर ही संकल्पना काय आहे, तर मुक्त बाजार अर्थव्यवस्था या संदर्भात आहे. म्हणून हा शब्द तिथं पुढे लिहायचा आहे, मुक्त बाजार अर्थव्यवस्था किंवा निरहस्तक्षेपाचे धोरण, आणि त्याच्या संदर्भात ही माहिती त्या ठिकाणी लिहायची आहे. 2 मार्कासाठी प्रश्न आहे. संकल्पना ओळखली की 1 मार्क आहे, आणि त्याच्या संदर्भात माहिती लिहिली की 2 मार्क, असा 2 मार्काला प्रश्न विचारलेला आहे.
त्याच्यानंतर तिसरं वाक्य आहे, शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले. तर याला आपण काय म्हणतो, ही संकल्पना कशी आहे, उत्पादनाचे घटक, कामगार आणि बँक कर्ज म्हणजेच भांडवल याचा मोबदला व्याज आहे आणि कामगारांचा मोबदला काय, वेतन आहे. म्हणून उत्पादनाचे घटक, कोणत्या वस्तूचं उत्पादन करण्यासाठी आपल्याला कामगार लागतात, भांडवल लागते, त्याच्यानंतर संयोजक आहे, भूमी आहे, हे उत्पादनाचे सगळे घटक उत्पादन प्रक्रियेसाठी आवश्यक असतात. म्हणून या ठिकाणी शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले. म्हणजेच ही संकल्पना आहे उत्पादनाचे घटक. म्हणून उत्पादनाचे घटक हे पुढे लिहायचं आहे आणि उत्पादनाच्या घटकाच्या संदर्भात माहिती लिहायची आहे. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र उत्पादन जे घटक आहेत, म्हणजेच कामगारांचे वेतन कसे निश्चित होते, जमिनीचा खंड कसा निश्चित होतो, बँकावरील कर्जाचं किंवा भांडवलाचं व्याज कसं निश्चित होतं आणि संयोजकाचा नफा कसा निश्चित होतो, या संदर्भात सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा उपयोग या ठिकाणी होतो. म्हणून शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले, ही संकल्पना आहे उत्पादनाचे घटक. एवढा लिहिलं की 1 मार्क आहे. मग उत्पादनाचे घटक कोणकोणते आहेत ते आपल्याला दिलेले आहे. आपण व्याप्ती बघितलेली आहे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची. उत्पादनाचे जे घटक आहेत, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक, या उत्पादनाच्या घटकांचे मोबदले देत असताना आपणाला त्यांच्या उत्पादन घटकाच्या किमतीची निश्चिती कशी होते या ठिकाणी बघितलेलं आहे. बघा, या ठिकाणी उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, खंड, भूमीला खंड दिला जातो, कामगाराचे वेतन आहे दिले जाते मोबदला म्हणून, आणि भांडवलावर व्याज दिले जाते, आणि संयोजकाला जर काही शिल्लक राहिला तर तो नफा असेल. म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत ते उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे. म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र जे आहे, भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे घटक उत्पादन प्रक्रियेत सहभागी होतात. सूक्ष्म अर्थशास्त्र भूमीला खंड, श्रमाला वेतन आणि भांडवलाला व्याज आणि संयोजकाला नफा या मोबदल्याची निश्चिती करण्यास मदत करत असते. म्हणून या ठिकाणी जे आपलं तिसरं वाक्य आहे, त्या तिसऱ्या वाक्यामध्ये शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जाला व्याज दिले, हे उत्पादनाचे घटक आणि त्याच्या संदर्भात माहिती लिहायची आहे. प्रश्न चौथा जो आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. बघा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये लिहा. तर या ठिकाणी आपल्याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये दिलेली आहेत. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय बघितल्यानंतर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची जी वैशिष्ट्ये आहेत ती या ठिकाणी आपण बघणार आहोत. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये, वैयक्तिक घटकांचा अभ्यास. या ठिकाणी संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एकत्रित अभ्यास या ठिकाणी केला जात नाही, तर खुल्या एका घटकाचा अभ्यास केला जात असतो. सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग, देशातल्या संपूर्ण उद्योगाचा एकत्रित अभ्यास केला जात नाही, किंवा एकूण उद्योगापैकी एका विशिष्ट उद्योगाचा, उद्योग संस्थेचा अभ्यास, फर्मचा अभ्यास केला जातो. इथं इंडस्ट्रीचा अभ्यास केला जात नाही. समजा शुगर इंडस्ट्री आहे, साखर उद्योग, तर त्या साखर उद्योगाचा एकत्रित अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. परंतु एका साखर कारखान्याचा अभ्यास हा विशिष्ट उद्योग संस्थेचा वैयक्तिक घटकाचा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केला जातो. कुटुंब संस्था, संपूर्ण समाजाचा एकत्रित अभ्यास न करता एका कुटुंबाचा अभ्यास केला जातो. वैयक्तिक किमती, वेगवेगळ्या एका वस्तूच्या किमतीचा अभ्यास यात केला जात असतो. म्हणून वैयक्तिक घटकाचा अभ्यास, इंडिव्हिज्युअल स्टडी केली जाते. वैयक्तिक घटकाचा संपूर्ण अर्थव्यवस्थेपासून एक घटक बाजूला काढून त्याचा तपशीलवार सूक्ष्म असा अभ्यास या ठिकाणी केला जातो. म्हणून विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक किमती यासारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जात असतो. नंबर 2 आहे किंमत सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितीशी तसेच उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे. उत्पादनाचे घटकाचे मोबदले जसे आहेत की भूमीचा खंड आहे, कामगारांचं वेतन आहे,
किंवा संयोजकाचा नफा आहे, भांडवलावरचं व्याज आहे, ह्यांचे मोबदले कसे ठरतात, तसेच वेगवेगळ्या वस्तूच्या किमती कशा ठरतात, त्यांच्या मागणी आणि पुरवठ्यावरून त्यांच्या किमती निश्चित होत असतात. मागणी करणारा कमी किमतीत वस्तू मिळाली पाहिजे असा उपभोक्त्याचा विचार असतो, तर उत्पादकाला अधिकाधिक नफा मिळावा, जास्तीत जास्त किमतीला वस्तू विकावी असा उत्पादकाचा विचार असतो. म्हणून मागणी आणि पुरवठ्याच्या संतुलनाने बाजारपेठेत वस्तूच्या किमती निश्चित होत असतात. म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे वेगवेगळ्या वस्तू आणि सेवा तसेच उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे. म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असे म्हणतात किंवा मूल्य सिद्धांत म्हणूनही ओळखलं जातं. नंबर 3 आहे आंशिक समतोल, पार्शल इक्विलिब्रियम म्हणतो आपण. ॲग्रिगेटिव्ह या ठिकाणी स्टडी केली जात नाही, एकत्रित किंवा एकूणाचा अभ्यास केला जात नाही, तर दोन घटकांमधील संतुलन म्हणजे समतोल होय. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण होय. आंशिक समतोलामध्ये एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण केले जाते. आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकापासून बाजूला काढून त्यांच्या समतोलाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जात असतो. म्हणून बाजूला काढलेला जो घटक आहे त्याचा अभ्यास करून त्याची मागणी आणि पुरवठा आणि त्याच्यातून कोणती किंमत निश्चित होते याच्यावरून पार्शल इक्विलिब्रियम या ठिकाणी सांगितलं जातं. चौथा आहे विशिष्ट गृहीतकावर आधारित. तर विशिष्ट गृहीतकावर आधारित म्हणत असताना इतर परिस्थिती कायम हा या मूलभूत गृहीतकाचाही आधार घेऊन विवेचनाची सुरुवात केली जात असते. या ठिकाणी कोणकोणते गृहीत धरलेले आहेत? पूर्ण रोजगार. पूर्ण रोजगारामध्ये काय येईल तर देशामध्ये जे काही उत्पादनाचे घटक आहेत ते सर्व कामावर आहेत असं गृहीत धरलेलं असतं, फुल एम्प्लॉयमेंट. आणि अर्थव्यवस्थेमध्ये 96% रोजगार म्हणजे फुल एम्प्लॉयमेंट असं गृहीत धरलेलं आहे. म्हणून पूर्ण रोजगार, फुल एम्प्लॉयमेंट हे गृहीत धरले, जे कधीच अस्तित्वात असत नाही परंतु या ठिकाणी हे गृहीत धरलेलं आहे. त्याचबरोबर शुद्ध भांडवलशाही. शुद्ध भांडवलशाहीमध्ये काय असतं? मार्केट मेकॅनिझम असतं आणि पूर्ण स्पर्धा. पूर्ण स्पर्धेमध्ये सर्वत्र एकजिनसी वस्तू असतात, असंख्य ग्राहक, असंख्य विक्रेते असतात आणि सगळीकडे समान किंमत असते. सर्व वस्तू सारख्याच आकाराच्या, रंगाच्या असतात. हे कधी अस्तित्वात न येणारी व्यवस्था आहे असं गृहीत धरले. सरकारचे निरहस्तक्षेपाचे धोरण, त्याला आपण लायझास्फिअर इकॉनॉमी किंवा निरहस्तक्षेपाचे धोरण म्हणतो. सरकार या उत्पादन प्रक्रियेमध्ये किंवा वस्तूच्या किंमत निश्चितीमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही किंवा तुम्हाला कोणत्या वस्तूचे किती उत्पादन करावे हे तुम्ही स्वतः निर्णय घ्यायचे, सरकार त्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. असे वेगवेगळे गृहीतके गृहीत धरून त्याच्यावर आधारित, या गृहीतावर आधारित हे सिद्धांत मांडलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी आपलं विवेचन सोपं होण्यासाठी हे वेगवेगळे प्रकारचे गृहीते धरलेले आहेत जेणेकरून आपले विवेचन सोपे होते. त्याच्यानंतर नंबर 5 विभाजन पद्धत. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक घटकामध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नामधील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास, समग्र मागणीमधील वैयक्तिक मागणीचा अभ्यास. म्हणजे एकूण जी मागणी आहे देशामधली त्याच्यापैकी एखाद्या कुटुंबाची मागणी किती आहे किंवा एका व्यक्तीची मागणी किती आहे, संपूर्ण देशाच्या उत्पन्नापैकी एका कुटुंबाचं किंवा एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न किती आहे, अशा विभाजन करून अर्थव्यवस्थेमधल्या वेगवेगळ्या घटकाचं लहानात लहान विभाजन करून या ठिकाणी अभ्यास केला जात असतो. याला आपण स्लायसिंग मेथड असं म्हणत असतो, विभाजन पद्धत. त्याच्यानंतर नंबर 6 सीमांत तत्वाचा वापर. बघा, सीमांत संकल्पना ही सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचे मुख्य साधन आहे. सीमांत परिमाण म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल होय. सीमांत तत्वाचा वापर सूक्ष्म बदलाचा परिणाम उत्पादक व उपभोक्त्यांचे आर्थिक निर्णय घेताना केला जात असतो. म्हणजे या ठिकाणी समजा 4 वस्तूचा उपभोग घेतला एखाद्या उपभोक्त्याने, पहिला नग सेवन केला तर त्याला किती समाधान मिळालं, दुसरा नग सेवन केल्यानंतर एकूण समाधानात कितीने भर पडली आणि तिसरा नग सेवन केल्यानंतर एकूण समाधान कितीने वाढले. म्हणजे एक वाढीव नग घेतल्यामुळे एकूण समाधानात कितीने वाढ झाली ती सांगणारी बाब म्हणजे सीमांत उपयोगिता. तशाच प्रकारे उत्पादन प्रक्रियेमध्ये सुद्धा
एक लाख भांडवल जादा वापरल्यामुळे एकूण उत्पादनात कितीने भर पडली आणि एकूण उत्पन्नात कितीने भर पडली, ती जर आपण त्या भांडवलावर दिलेल्या व्याजदरापेक्षाही एकूण उत्पादनात जर अधिक भर पडत असेल तर आपण नंतरचा जो 1 लाख भांडवल आहे ते उद्योगधंद्यात गुंतवू शकतो. म्हणजे एक जादा नग त्या उत्पादन प्रक्रियेत गुंतवलेला असता किंवा एक जादा नग आपण त्या ठिकाणी बदल केला असता एकूण परिणामावर काय बदल होणार आहे हे या ठिकाणी बघितलं जातं आणि त्याच्यावरून आपण आर्थिक निर्णय घेत असतो. समजा 1 लाख भांडवल आपण जास्तीचं गुंतवलं आणि त्याच्यावर दिलं जाणारं व्याज हे पाहता आपलं 1 लाख रुपये गुंतवल्यामुळे एकूण उत्पादनात कितीने भर पडली, व्याजदरापेक्षा किंवा एकूण व्याजापेक्षा जर आपल्याला उत्पादनात अधिक भर पडत असेल तर आपण नंतरचा 1 लाख त्या उद्योगधंद्यामध्ये गुंतवू शकतो. त्याला आपण MEC मार्जिनल कॅपिटल ऑफ एफिशियन्सी असं म्हणत असतो. म्हणजे भांडवलाची सीमांत उत्पादकता, मार्जिनल एफिशियन्सी ऑफ कॅपिटल, MEC मार्जिनल एफिशियन्सी ऑफ कॅपिटल असं म्हणत असतो. तशाच प्रकारे उपभोग घेत असताना सुद्धा तसाच विचार करत असतो. म्हणून सीमांत तत्वाचा वापर केलेला आहे. एक जादा नग घेतल्यामुळे एकूण परिमाणात काय बदल होतो, मग ते उत्पादनाच्या संदर्भात असेल, उपयोगितेच्या संदर्भात असेल, कोणत्याही पद्धतीनं तसाच विचार केला जात असतो. त्याच्यानंतर बाजार रचनेचे विश्लेषण. सूक्ष्म अर्थशास्त्र पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी युक्त स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार बाजार या विविध बाजार रचनेचे विश्लेषण या ठिकाणी केले जात असते आणि त्या वेगवेगळ्या बाजारपेठेमध्ये किंमत निश्चिती कशी होते याचाही विचार त्या ठिकाणी केला जातो. नंबर 8 मर्यादित व्याप्ती. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा जे काही स्कोप आहे तो मर्यादित आहे समग्रलक्षी अर्थशास्त्रापेक्षा. कारण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती तेजी मंदी, व्यवहार तोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी यासारख्या राष्ट्रव्यापी आर्थिक समस्याशी संबंधित नसून फक्त वैयक्तिक घटकांपुरती मर्यादित आहे. या ठिकाणी एक शब्द आहे व्यवहार तोल, बॅलन्स ऑफ पेमेंट. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आपण वेगवेगळ्या देशाला वस्तू आणि सेवांची निर्यात करतो आणि त्याच्यातून आपणाला काय मिळकत मिळते ते, आणि दुसऱ्या देशाकडून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि सेवा आपल्या देशात आणल्यानंतर आपणाला दुसऱ्या देशाचं देणं होऊन बसतं. यातील जमा आणि खर्च याच्यातून जो काही शिल्लक राहील त्याला आपण व्यवहार तोल म्हणत असतो. म्हणजे निर्यात केल्यामुळे आपणाला परकीय चलन मिळतं वस्तू आणि सेवा निर्यात केल्यामुळे. त्याचबरोबर दुसऱ्या देशातून वस्तू आणि सेवा आयात केल्यामुळे आपणाला दुसऱ्या देशाचं देणं होतं. निर्यात केल्यामुळे मिळालेल्या उत्पन्नातून आयात केलेल्या वस्तू आणि सेवावरील जो खर्च होणार आहे तो देऊन जर आपल्याकडे काही शिल्लक राहिलं तर व्यवहार तोल हा अनुकूल आहे असं आपल्याला म्हणता येत असतं. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे देशातील एकंदरीत वस्तू आणि सेवा 1 एप्रिल ते 31 मार्च या नवीन आर्थिक वर्षामध्ये एकूण वस्तू आणि सेवांची जी निर्मिती झालेली आहे त्यांचे बाजाराचे मूल्य काढलं आणि त्यांची बेरीज केली की राष्ट्रीय उत्पन्न मिळत असतं. आणि दारिद्र्य म्हणजे देशातील जे काही व्यक्ती आहेत त्यांना दैनंदिन जीवन जगत असताना किमान ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी त्यांना खरेदी करण्या इतपत त्यांचं जर उत्पन्न नसेल तर त्याला आपण दारिद्र्य रेषेत आहे असं म्हणत असतो. आणि बेरोजगारी म्हणजे ते त्यांच्या हाताला काम मिळत नसणे. ह्या अशा राष्ट्रीय पातळीवरच्या समस्या आहेत. या तेजी मंदी, इन्फ्लेशन, डिफ्लेशन ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या समग्रलक्षी अर्थशास्त्राचा विषय आहे. म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात या व्यापक स्वरूपाच्या संकल्पनांचा अभ्यास केला जात नाही. म्हणून अशा प्रकारे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे हे वैशिष्ट्ये आपल्याला पाहत. यानंतर प्रश्न 4 मध्ये दुसरा जो प्रश्न आहे, स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा. इम्पॉर्टन्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व बघा या ठिकाणी. स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स कशासाठी उपयोगी आहे स्थूल अर्थशास्त्र. नंबर 1 अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती. स्थूल आर्थिक विश्लेषण आपल्याला आर्थिक व्यवस्थेच्या कार्यपद्धतीची कल्पना देते. हे विश्लेषण व्यापक आणि गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेतील एकूण आर्थिक चलांचे वर्तन समजून घेण्यास सहाय्यक ठरते. कारण आपण एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण गुंतवणूक, एकूण बचत अशा सर्व आर्थिक चलांच्या एकत्रित वर्तनाचा अभ्यास याच्यामध्ये करणार आहोत. आणि हे सगळे चल कसे आहेत, परस्परावर अवलंबून आहेत. परस्परावर अवलंबून असल्यामुळं
गुंतवणुकीवर परिणाम करणारे कोणते घटक आहेत, एकूण मागणी कोणकोणत्या घटकावर अवलंबून असते, एकूण पुरवठा कोणकोणत्या घटकावर अवलंबून असतो, या सगळ्या घटकाचा एकत्रितपणे अभ्यास करून त्या एकूण आर्थिक चलांचे वर्तन समजून घेण्यास स्थूल अर्थशास्त्र उपयोगी आहे. नंबर 2, आर्थिक चढउतार, उत्पन्नातील चढउतार, उत्पादन आणि रोजगारातील चढउताराची कारणे तसेच त्यांचे नियंत्रण आणि त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचे विश्लेषण मदत करते. म्हणजे आर्थिक चढउतार जे होतात देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये, कधी राष्ट्रीय उत्पन्न वाढते तर कधी कमी होते, याच्यातील जो काही दर आहे वाढीचा किंवा वाढण्याचा किंवा घटण्याचा, त्याच्यात चढउतार का होतात आणि त्याच्यावर मग उत्पादन जर कमी झालं तर देशात एकंदरीत रोजगाराची पातळी कमी होते. कारण उत्पादन प्रक्रिया चालू असेल तरच देशातील लोकांना रोजगार मिळणार आहे, लोकांच्या हाताला काम मिळणार आहे, भूमी कामावर राहणार आहे, भांडवलाला काम मिळणार आहे, म्हणजे भांडवलाला व्याज मिळणार आहे. म्हणजे उत्पादनाचे जेवढे घटक आहेत त्या सगळे घटक हे उत्पादन प्रक्रियेमध्ये काम करतात आणि त्याच्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न वाढत असतं. म्हणून उत्पादन वाढलं की रोजगार वाढत असतो. परंतु उत्पादन जर कमी झालं तर उत्पन्न कमी होणार आहे, रोजगारात घट होणार आहे आणि मग या उत्पन्नात चढउतार होण्याची कारणे काय आहेत, उत्पादन आणि रोजगारातील चढउताराची कारणे काय ते शोधून काढली पाहिजेत. त्याच्यावर योग्य असं धोरण आखलं पाहिजे, त्याच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि बेरोजगारी निर्माण होऊ नये, देशामध्ये मंदीची परिस्थिती निर्माण होऊ नये, याची तीव्रता कमी करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र हे अशा वेगवेगळ्या बाबींचे विश्लेषण करण्यास मदत करत असते. नंबर 3, राष्ट्रीय उत्पन्न. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखा यांचे अनन्यसाधारण महत्त्व समोर आले आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासाशिवाय नवीन आर्थिक धोरणाची मांडणी करता येत नाही. म्हणजे स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करते. देशाचं राष्ट्रीय उत्पन्न जर अधिक असेल तर देशातल्या लोकांचं दरडोई उत्पन्नसुद्धा अधिक असेल. म्हणजे पर कॅपिटा इन्कम, एकूण राष्ट्रीय उत्पन्नाला एकूण लोकसंख्येने भागले असता आपणाला दरडोई उत्पन्न पर कॅपिटा इन्कम, प्रत्येकाच्या वाट्याला येणारं उत्पन्न आम्हाला मोजता येतं. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न आणि लोकांचं जे काही राहणीमान आहे किंवा त्यांचं दरडोई उत्पन्न यांचा संबंध जवळचा आहे. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखा यांचे अनन्यसाधारण महत्त्व समोर आलं आहे. सामाजिक लेखामध्ये पब्लिक अकाउंटिंग याला पण म्हणतो. राष्ट्रीय उत्पन्न जर वाढलं तर देशातील लोकांच्या राहणीमानात सुधारणा होते, लोकांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होते, लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढतं आणि लोकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारून त्यांना सर्व सुविधा व्यवस्थितरित्या मिळवता येऊ शकतात. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखा यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून नवीन आर्थिक धोरणाची मांडणी करत असताना राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर काय आहे हा विचारात घेतला जातो. वाढती लोकसंख्या आणि राष्ट्रीय उत्पन्नाचा वाढता दर ह्या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन त्यांचा राष्ट्रीय उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातो आणि लोकांचं दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी सुद्धा धोरणे आखली जात असतात. नंबर 4, आर्थिक विकास. स्थूल अर्थशास्त्रातील प्रगत अध्ययनामुळे विकसनशील देशातील दारिद्र्य, उत्पन्न व संपत्तीतील विषमता, लोकांच्या राहणीमानातील फरक इत्यादी समस्या समजण्यास मदत होते. हे आर्थिक विकास साध्य करण्यासाठी मदत होते. म्हणजे स्थूल अर्थशास्त्र आर्थिक विकासासाठी महत्त्वाचे आहे. कारण आर्थिक विकास जर करायचा असेल तर विकास कधी झाला असं आपल्याला म्हणता येईल, जेव्हा दारिद्र्य कमी होईल, विषमता कमी होईल आणि बेकारी कमी होईल. ह्या 3 गोष्टी ज्या वेळेस घडत असतात तेव्हा विकासाची प्रक्रिया चालू आहे असं आपल्याला म्हणता येत असतं. म्हणून स्थूल अर्थशास्त्र प्रगत अध्ययनामुळे विकसनशील देशातील विशेषतः LDC लेस डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये पॉवर्टी आहे किंवा इनइक्वॅलिटी आहे किंवा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे आहे, काही मोजकेच लोकांचं राहणीमान दर्जेदार आहे आणि बहुतांशी लोक हे दारिद्र्यात जीवन जगतात किंवा सर्वसाधारणपणे जीवन जगतात. म्हणजे मोठ्या प्रमाणात संपत्तीतली विषमता आहे, याचा अभ्यास करण्यासाठी आणि आर्थिक विकास साध्य करण्यासाठी याचं महत्त्व आहे. त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेची कामगिरी. संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र मदत करते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा उपयोग दीर्घकाळात अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे मापन करण्यासाठी केला जातो. एका कालावधीतील उत्पादित वस्तू व सेवांची तुलना दुसऱ्या कालावधीतील उत्पादित वस्तू व सेवांशी केली जाते. म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेची कामगिरी ही त्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रमाणावर अवलंबून असते. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न मापनाचा अभ्यास हा समग्र लक्षीय अर्थशास्त्रात केला जातो. 1 एप्रिल
ते 31 मार्च. उदाहरणार्थ जर बघायचं असेल तर 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या नवीन आर्थिक वर्षामध्ये नवीन वस्तू आणि सेवा ज्या निर्माण झालेल्या असतात त्यांची बाजारभावाने काढलेल्या किमतीची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न असते. आणि याची जर तुलना आपण मागच्या समजा 2010-11 या वर्षामध्ये राष्ट्रीय उत्पन्न वाढ किती झाली होती आणि आज किती आहे, किती पटीनं वाढलेलं आहे, मागील वर्षाशी चालू वर्षाची तुलना केली असता त्यात किती वाढ झालेली आहे आणि लोकसंख्या किती टक्क्यांनी वाढलेली आहे, एकंदरीत लोकांच्या राहणीमानाचा दर्जा काय झालेला आहे, एकंदरीत दीर्घकाळामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची पातळी काय आहे आणि मागील काळाचा चालू वर्षाशी तुलना केली असता त्याच्यात त्या वस्तू आणि सेवात किती वाढ झाली किंवा किती घट झाली, किती टक्क्याने आणखी राष्ट्रीय उत्पन्न वाढायला पाहिजे, तरच आपण जगातल्या इतर देशांच्या तुलनेत आपण पुढं जाऊ शकू. याची तुलना आपल्याला करता येत असते. म्हणून अर्थव्यवस्थेची कामगिरी पाहायची असेल तर आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर बघावा लागेल. नंबर 6, स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास. अर्थव्यवस्थेचे कार्य समजून घेण्यासाठी स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. आपल्या अर्थव्यवस्थेतील मुख्य आर्थिक समस्या या एकूण उत्पन्न, उत्पादन व रोजगार आणि सामान्य किंमत पातळी यासारख्या आर्थिक चलांशी संबंधित आहे. म्हणून या स्थूल ज्या मुख्य आर्थिक समस्या आहेत या 4 चलांशी संबंधित असतात. विशेषतः एकूण उत्पन्न जे आहे देशाचं राष्ट्रीय उत्पन्न, एकूण उत्पन्न, उत्पादन प्रोडक्शन आणि एम्प्लॉयमेंट, आणि त्याचबरोबर सामान्य किंमत पातळी जनरल प्राईस लेवल जे आहे. हे 4 गोष्टी एकमेकावर अवलंबून आहेत, परस्परावर अवलंबून आहेत. या ठिकाणी असं म्हटलं जातं एव्हरीथिंग डिपेंड्स अपॉन एव्हरीथिंग एल्स. सर्वच घटक इतर सर्व घटकाशी संबंधित असतात. म्हणून या ठिकाणी जे आहे ते एकूण उत्पन्न हे उत्पादनावर अवलंबून आहे, उत्पादनावर रोजगार पातळी अवलंबून आहे आणि एकूण उत्पादनावर सुद्धा किंमत पातळी अवलंबून असते. एकूण मागणी, पुरवठा, उपभोग फलन, गुंतवणूक फलन या सगळ्या बाबी ज्या आहेत, तेजी मंदीची चक्रे, या सगळ्या समस्या या 4 गोष्टीशी संबंधित आहेत. म्हणून या सर्व स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास आम्हाला स्थूल अर्थशास्त्रात करता येतो. नंबर 7, सामान्य रोजगार पातळी. स्थूल अर्थशास्त्र रोजगाराची सर्वसाधारण पातळी आणि उत्पादनाचे विश्लेषण करण्यास मदत करते. विश्लेषण करण्यास मदत करते. म्हणजे एकंदरीत देशातील रोजगाराची पातळी किती आहे आणि ती कमी असेल तर का कमी आहे, जास्त असेल तर कशामुळे जास्त झालेली आहे, आणि ही रोजगाराची पातळी देशातील उत्पादनाच्या पातळीवर अवलंबून असते. आणि देशातील उत्पादन हे एकूण मागणी आणि एकूण पुरवठा. आता एकूण मागणी आणि एकूण पुरवठा, ॲग्रिगेट सप्लाय अँड ॲग्रिगेट डिमांड. एकूण पुरवठा हा KNLT ज्याला आपण म्हणतो, भांडवलाचा साठा असेल किंवा नैसर्गिक साधन संपत्ती असेल किंवा कामगार असतील आणि तंत्रज्ञान असेल, या 4 घटकावर एकंदरीत सप्लाय पुरवठा अवलंबून असतो. आणि एकूण मागणी जी आहे ती C+I+G+X-M ज्याला आपण कन्झम्पशन म्हणतो, उपभोग अधिक सरकारी खर्च, C+I, इन्व्हेस्टमेंट, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर आणि एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट या 4 घटकावर C+I+G+X-M, निर्यात वजा आयात म्हणजे परकीय व्यवहारातून मिळणारे निव्वळ उत्पन्न, या 4 घटकावर एकूण मागणी अवलंबून आहे आणि एकूण पुरवठा सुद्धा वेगवेगळ्या 4 घटकावर अवलंबून आहे. हे 4ही घटक एकूण मागणीचे किंवा एकूण पुरवठ्याचे 4 घटक किती क्रियाशील आहेत त्याच्यावरून एकंदरीत उत्पादनाची प्रक्रिया अवलंबून असते आणि देशातील रोजगाराची पातळी ही अवलंबून असते. म्हणून अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला या स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करता येईल. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती आपला नंतरचा प्रश्न आहे. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्तीमध्ये आपल्याला दर्शविलेला आहे स्कोप ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स, म्हणजे स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास विषय. म्हणजे स्थूल अर्थशास्त्रात कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास केला जातो, कोणकोणत्या गोष्टी त्या विषयाच्या अभ्यासात येतात हे पाहायचं आहे. त्याच्यामध्ये उत्पन्न व रोजगार सिद्धांत. उत्पन्न व रोजगार सिद्धांतामध्ये उपभोग फलनाचा सिद्धांत, गुंतवणूक सिद्धांत आणि व्यापार चक्राचे सिद्धांत या तिन्हीचा अभ्यास उत्पन्न व रोजगार सिद्धांतासह स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. नंबर 2 आहे सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाढ. नंबर 3 आहे आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. नंबर 4 आहे विभाजनाचा समग्र लक्ष सिद्धांत. तर याची थोडक्यात जर माहिती पाहिजे असेल आपल्याला तर उत्पन्न व
रोजगार सिद्धांत जे आहे, उत्पन्न व रोजगार सिद्धांत समग्रलक्षी अर्थशास्त्रात राष्ट्रीय उत्पन्नाची व रोजगाराची पातळी कशी ठरते आणि या घटकामध्ये कोणत्या कारणामुळे व कसा बदल घडून येतो याचे विवेचन केले आहे. राष्ट्रीय उत्पन्न व रोजगार पातळी कशी ठरते हे समजून घेण्यासाठी समग्र पुरवठा व समग्र मागणीच्या निर्धारक घटकांचा अभ्यास करावा लागतो व आणखी पुढे जाऊन उपभोग फलन आणि गुंतवणूक फलनाचा अभ्यास आवश्यक ठरतो. उपभोग फलन व गुंतवणूक फलनाचे विश्लेषण हा समग्रलक्षी अर्थशास्त्री सिद्धांताचा महत्त्वाचा अभ्यास विषय आहे. तसेच व्यापार चक्राचा म्हणजेच अर्थव्यवस्थेतील तेजी मंदीच्या चक्रांचा अभ्यास हा देखील उत्पन्न सिद्धांताच्या अभ्यासाचाच एक अनिवार्य भाग आहे. या सिद्धांतात उत्पादन, उत्पन्न व रोजगार पातळी यांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास केला जातो व या समग्रलक्षी आर्थिक चलांशी संबंधित समस्या सोडविण्यासाठी धोरणे सुचविली जात असतात. म्हणून या ठिकाणी उपभोग फलन C=फंक्शन ऑफ Y, उपभोग हा लोकांच्या बहुतांशी उत्पन्नावर अवलंबून असतो. उत्पन्नाची पातळी अधिक असेल तर उपभोगाची पातळी अधिक असते आणि उपभोगाची पातळी जास्त असली की देशातली एकंदरीत मागणी वाढते. एकंदरीत मागणी वाढली की मालाचा उठाव होतो, उत्पादकाचा माल विकला जातो, उत्पादकाला अधिकाधिक उत्पादन करण्याची प्रेरणा मिळते. गुंतवणूक फलन इन्व्हेस्टमेंट फंक्शन, गुंतवणूक ही कशाचे फलन आहे? गुंतवणूक कोणकोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे? गुंतवणूक हा भांडवलावरचा व्याजाचा दर जो आहे, इंटरेस्ट रेट, आणि मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल जे आहे, भांडवलाची उत्पादन क्षमता, या गोष्टीवर अवलंबून आहे. म्हणून उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन जर वाढलेले असेल तर निश्चितच देशामध्ये उत्पादन वाढते, रोजगाराची पातळी वाढते, उत्पादन वाढते आणि राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होऊन देशाचा विकास होत असतो. म्हणून उत्पन्न व रोजगार सिद्धांत याचा अभ्यास ह्या स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. त्याच्यानंतर नंबर 2 आहे सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत. यामध्ये सर्वसाधारण किंमत पातळी कशी ठरते व त्यामध्ये कोणत्या कारणांनी चढ उतार होतात याचे विवेचन समग्रलक्षी अर्थशास्त्रात केले जाते. भाववाढ व आर्थिक मंदी यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यामुळे सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. आज जगातील बहुतांश देश भाववाढ किंवा आर्थिक मंदीच्या गंभीर समस्याला सामोरे जात आहेत. समग्रलक्षी अर्थशास्त्रात भाववाढ व आर्थिक मंदीची कारणे, परिणाम यांचे विश्लेषण करून त्यावर मात करण्यासाठी योग्य आर्थिक धोरणांची चर्चा केली जाते. म्हणून सर्वसाधारण किंमत पातळीचा सिद्धांत जो आहे, जनरल प्राइस लेवल, 1936 मध्ये लॉर्ड केन्सने जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी हा ग्रंथ लिहून महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. तर या सरासरीचा ॲग्रिगेट जे प्राइस लेवल आहे त्यांचा अभ्यास या विषयात केला जात असतो. नंबर 3 आहे आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. यामध्ये आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत हा समग्रलक्षी अर्थशास्त्राचा आणखी एक महत्त्वाचा अभ्यास विषय आहे. अविकसित देशाच्या संदर्भात, जसे की आपण लेस डेव्हलप्ड कंट्रीज, अविकसित देशांच्या संदर्भात तेथील दारिद्र्य व मागासलेपणा या कारणांचा अभ्यास करून या देशामध्ये राष्ट्रीय उत्पादनात वाढ कशी घडवून आणता येईल याचे स्पष्टीकरण करणारी प्रारूपे किंवा मॉडेल्स व सिद्धांत या शाखेत विकसित करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर विकसित देशामध्ये वाढती उत्पादन क्षमता व तिचा पूर्ण व कार्यक्षम वापर या प्रश्नांचा अभ्यासही या शाखेत केला जातो. स्थैर्यासह आर्थिक वृद्धीचा वाढता दर, स्टॅबिलिटी विथ ग्रोथ, स्थैर्यासह आर्थिक वृद्धीचा वाढता दर हे उद्दिष्ट विकसित देशांमध्ये कसे गाठता येते याचेही विवेचन या शाखेत केले जाते. म्हणून आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत हा सुद्धा या स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यासाचा विषय आहे.
आणि नंबर 4 आहे विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत। यामध्ये या शाखेचा आणखी एक महत्त्वाचा अभ्यास विषय म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पन्नात समाजातील विविध गटांचा विशेषतः भांडवलदार व कामगार यांचा सापेक्ष वाटा कसा ठरतो याचे स्पष्टीकरण होय। रिकार्डो व कार्ल मार्क्स यांनी राष्ट्रीय उत्पन्नात विविध सामाजिक गटांचा सापेक्ष वाटा कसा निश्चित होतो याचे स्पष्टीकरण करणारे सिद्धांत मांडले आहेत। त्यानंतर कॅलिकी व कॅल्डॉर यांनीही राष्ट्रीय उत्पन्नात वेतन व नफा यांचा सापेक्ष वाटा कसा ठरतो याचे विवेचन केलेले आहे। एकंदरीत एकूण राष्ट्रीय उत्पन्नात खंड, वेतन, व्याज व नफा यांच्या सापेक्ष वाट्यांचा अभ्यास या शाखेत होतो। याशिवाय बघा या ठिकाणी जमिनीला खंड दिला जातो, कामगारांना वेतन, भांडवलावर व्याज आणि संयोजकाचा नफा। म्हणजे उदाहरण जर आपण घेतलं तर उदाहरणात समजा 1,00,000 रुपये देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्न झालेलं आहे, तर ते राष्ट्रीय उत्पन्न 1,00,000 म्हणजे वस्तू आणि सेवा जेवढ्या निर्माण झाल्या त्यांची बाजारपेठेतील किंमत आहे 1,00,000 रुपये आणि ते 1,00,000 रुपये हे राष्ट्रीय उत्पन्न आहे। आणि हे राष्ट्रीय उत्पन्न तयार करताना जमिनीची मदत घ्यावी लागली, देशातले कामगार आपणाला मदतीला घ्यावे लागलेले आहेत, भांडवल त्या ठिकाणी घ्यावं लागलं आणि संयोजक या सगळ्या घटकांना एकत्र आणून उत्पादनाची प्रक्रिया चालू ठेवत असतो। म्हणजे जेवढ्या वस्तू आणि सेवा एका वर्षात निर्माण झाल्या त्याचं मूल्य आहे 1,00,000 रुपये उदाहरणार्थ। तर ह्या 1,00,000 रुपयामध्ये राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जमिनीचा सहभाग किती रुपयाचा आहे, कामगारांना वेतनाच्या रूपात किती रक्कम द्यावी लागली, भांडवलावरचं व्याज किती गेलं एवढ्या उत्पादन प्रक्रियेमध्ये आणि नफा किती मिळाला, या चारही घटकांच्या मोबदल्याची बेरीज ही 1,00,000 येत असते। म्हणजे या चारही घटकावर केला जाणारा खर्च हा राष्ट्रीय उत्पन्ना एवढा येत असतो। म्हणजे या राष्ट्रीय उत्पन्नाचं विभाजन या 4 घटकात की कशा पद्धतीनं झालेलं आहे हे त्यांच्या राष्ट्रीय उत्पन्नातील कामगिरीवर अवलंबून असते। म्हणून विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत याचा सुद्धा अभ्यास या समग्रलक्षी अर्थशास्त्रात केला जात असतो। प्रश्न 5वा जो आहे तो खालील विधानांशी आपण सहमत किंवा असहमत आहात कारण स्पष्ट करा। तुम्हाला इथं 5 वाक्य दिलेले आहेत। पहिलं वाक्य आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद आहे। तर याचं उत्तर आहे या विधानाशी मी असहमत आहे। बघा सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे, पण या ठिकाणी शब्द काय दिला अमर्याद आहे। सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद आहे या विधानाशी मी असहमत आहे एवढं लिहिलं की 1 मार्क आहे। आणि कारण काय आहे ते लिहिल्यानंतर आपल्याला पुढचे 3 मार्क्स मिळतात। म्हणजेच आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे हे आपण त्याच्या वैशिष्ट्यामध्ये बघितलेलं आहे। ते वैशिष्ट्ये वेगवेगळी बघत असताना सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची जी व्याप्ती आहे ती मर्यादित व्याप्ती। बघा इथं मुद्दा क्रमांक 8 मर्यादित व्याप्ती। सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तेजी मंदी, व्यवहार तोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी यासारख्या राष्ट्रव्यापी आर्थिक समस्यांशी संबंधित नसून फक्त वैयक्तिक घटकांपुरती मर्यादित आहे। एखाद्या वस्तूच्या किमतीत झालेल्या वाढीची किंवा घटीचा त्याच्या एका व्यक्तीच्या मागणीवर काय परिणाम होतो हेच आपण त्या ठिकाणी बघतो। देशांतील एकूण वस्तू आणि सेवांच्या किमतीत किती वाढ झाली, किती घट झाली याचा अभ्यास हा समग्रलक्षी अर्थशास्त्रात केला जातो। म्हणून मर्यादित स्वरूपामध्ये लहान लहान घटकाचा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केला जातो। अर्थव्यवस्थेपासून एखाद्या घटकाला बाजूला काढून त्याचा सूक्ष्म आणि तपशीलवार अभ्यास केला जात असतो। म्हणून वैयक्तिक किमती असतील किंवा एखादी विशिष्ट उद्योग संस्था असेल किंवा वैयक्तिक उत्पन्न असेल किंवा एखाद्या कामगाराची वेतन असेल, अशा वैयक्तिक उत्पन्न, वैयक्तिक किमती किंवा एखाद्या विशिष्ट उद्योगाचा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केला जातो। अशा सविस्तर अशा मोठ्या विषयाचा अभ्यास समग्रलक्षी अर्थशास्त्रात केला जात असतो। म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची जी काही व्याप्ती आहे ती मर्यादित आहे। आपल्याला वाक्य काय दिलं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद आहे, म्हणून या विधानाशी आम्ही असहमत आहोत एवढं लिहिलं की 1 मार्क। आणि हे विश्लेषण तुम्ही त्या ठिकाणी लिहायचं आहे, थोडंसं विस्ताराने लिहिणं आवश्यक आहे, त्याच्यात 3 मार्क आहेत। त्याच्यानंतर दुसरं वाक्य आहे स्थूल अर्थशास्त्र। बघा दुसरं वाक्य दिलेलं आहे आपल्याला
स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जातो या विधानाशी मी असहमत आहे. कारण स्थूल अर्थशास्त्रामध्ये आपल्याला एकत्रित अभ्यास केला जातो, समुच्चयात्मक अभ्यास केला जात असतो. वैयक्तिक घटकाचा, वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जात नाही, तर देशातील सर्व चलांच्या सामूहिक वर्तनाचा अभ्यास केला जात असतो. म्हणून याचं उत्तर आपल्याला समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये मिळेल. समग्रलक्षी अर्थशास्त्राची जी वैशिष्ट्ये आहेत बघा या ठिकाणी, राशी पद्धतीत एका घटकाचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. प्राध्यापक बोल्डिंग यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. जंगल म्हणजे संपूर्ण झाडाचा समुच्चय असतो, परंतु त्यात एका विशिष्ट झाडाची गुणवैशिष्ट्ये दिसून येत नाहीत. कोणत्याही एका झाडाची जंगलामध्ये सगळीकडे वैशिष्ट्ये दिसून येणार नाहीत. यातून सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र यामधील फरक दर्शविला आहे. म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात वैयक्तिक घटकाच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो, तर समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये समग्र घटकाचा अभ्यास केला जात असतो. बघा, स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते. राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय रोजगार, सर्वसाधारण किंमत पातळी, व्यापार चक्र इत्यादींचा अभ्यास केला जात असतो. म्हणून वैयक्तिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केला जातो, तर समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये एकंदरीत घटकांच्या समूहाचा अभ्यास केला जात असतो. म्हणून राशी पद्धत किंवा समग्र घटकाचा अभ्यास यामध्ये केला जात असतो. म्हणून या विधानाशी मी असहमत आहे. हे वाक्य लिहिलं की 1 मार्क आहे. आणि स्थूल अर्थशास्त्रात या समग्र घटकाचा अभ्यास केला जातो हे विश्लेषण लिहायचं आहे. त्याचबरोबर या राशी पद्धतीचं विश्लेषण लिहायचं आहे. तुम्हाला त्या ठिकाणी बाकीचे 3 मार्क्स मिळतील. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे आपणाला दिलेला, स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे. बघा इथं प्रश्न दिलेला आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र नंबर 3 आहे. स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे कशी आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर आपणाला या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे या विधानाशी मी सहमत आहे एवढं वाक्य लिहिलं की तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे. कसे सहमत आहात, तर स्थूल अर्थशास्त्राचं स्वरूप सांगायचं आहे आणि सूक्ष्म अर्थशास्त्राचं स्वरूप सांगायचं आहे. स्थूल अर्थशास्त्राचं जर स्वरूप बघितलं आपण, तर यालाच आपण समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणतो. समग्रलक्षी अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित समग्र आर्थिक घटकांचा अभ्यास या शाखेत होतो. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न, एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण उपभोग, एकूण गुंतवणूक, सर्वसाधारण किंमत पातळी इत्यादीचा अभ्यास होतो. तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. वैयक्तिक उपभोक्ता, विशिष्ट उत्पादन संस्था, वैयक्तिक किमती, विशिष्ट उद्योग, विशिष्ट वस्तू इत्यादीचा अभ्यास केला जातो. म्हणून स्वरूपावरून हा आपल्याला पहिला दोन्हीतला फरक वेगळेपणा सांगता येईल. त्याचबरोबर नंबर 2 आहे, दुसरा फरक आपल्याला सांगायचे व्याप्तीच्या संदर्भामध्ये. तर समग्रलक्षी आर्थिक विश्लेषणे राष्ट्रीय उत्पन्न, रोजगार पातळी व सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते यांच्या अभ्यासाशी संबंधित आहे. तसेच समग्रलक्षी अर्थशास्त्रात आर्थिक वृद्धीचे सिद्धांत, व्यापार चक्रे, सार्वजनिक वित्त व आंतरराष्ट्रीय व्यापार यांचाही अभ्यास केला जात असतो. तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये हे प्रामुख्याने वस्तू व सेवा आणि उत्पादन घटकांची किंमत निश्चिती व साधन सामग्रीचे वाटप यांच्या अभ्यासाशी संबंधित आहे. हे 2 स्वरूप आणि व्याप्ती व अभ्यासविषय हे 2 फरक झाल्यानंतर तिसरा फरक दोन्हीतला सांगायचा आहे, तो म्हणजे दृष्टिकोन. आता समग्र स्थूल अर्थशास्त्र किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्राचा दृष्टिकोन कसा आहे. समग्रलक्षी अर्थशास्त्रात सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण केले जाते. सर्वसाधारण समतोलामध्ये अनेक समग्र आर्थिक चले, त्यांच्यातील फलनात्मक संबंध व परस्परावलंबन यांचा अभ्यास केला जातो आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या समतोलाचे विश्लेषण केले जात असते. म्हणजे एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न, एकूण रोजगाराची पातळी, हे एकंदरीत सगळे घटक हे एकमेकावर अवलंबून आहेत आणि ते निर्धारित करणारे घटक कोणते त्यांचे हे सुद्धा बघितलं जात असतं. एकूण मागणी कोणत्या घटकावर अवलंबून असते, एकूण पुरवठा कोणत्या घटकावर अवलंबून असतो,
एकूण रोजगार निर्धारित करणारे किंवा रोजगाराची पातळी निर्धारित करणारे घटक, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या वेगवेगळ्या घटकावर हे घटक अवलंबून आहेत. आणि म्हणून हे सर्व घटकांचा फलनात्मक संबंध आणि परस्परावलंबन एकूण बचतीवर व्याजाचा दर कसा परिणाम करतो, गुंतवणूक बचतीवर कशी अवलंबून आहे, गुंतवणुकीवर कसं उत्पादन अवलंबून आहे, हे सगळे घटकाचा आपण परस्परावलंबनाचा विचार केला जातो. तर सूक्ष्मलक्षी जे अर्थशास्त्र आहे हे आंशिक समतोलाचे विश्लेषण करते. आंशिक समतोलामध्ये वैयक्तिक उपभोक्ता, विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग, वैयक्तिक उत्पादन घटक इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचा अभ्यास केला जात असतो. म्हणून हे तिसरा फरक झाला. आणि चौथा आहे गृहीतकेच्या संदर्भात आपल्याला सांगायचं आहे की समग्रलक्षी अर्थशास्त्र हे सर्वसाधारण समतोलाच्या विश्लेषणाशी संबंधित आहे. या विश्लेषणात समग्र आर्थिक चलामधील परस्पर संबंध, परस्परावलंबन विचारात घेतले जाते व सर्व घटक इतर सर्वांशी संबंधित असतात असे गृहीत धरलेले आहे. एव्हरीथिंग डिपेंड्स अपॉन एव्हरीथिंग एल्स. तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये आंशिक समतोलाचा अभ्यास केला जातो. आंशिक समतोलामध्ये वैयक्तिक आर्थिक घटक हा इतर घटकापासून वेगळा बाजूला काढून स्वतंत्रपणे त्याचा अभ्यास केला जातो व त्यासाठी इतर घटक कायम शेट्रीज पॅरिबस या गृहीतकाचा आधार घेतला जातो. या दृष्टिकोनात आर्थिक चलामधील परस्परावलंबनाचा विचार केला जात नाही. म्हणजे या ठिकाणी अनेक गोष्टी लक्षात घेतलेल्या. मागणी करत असताना आपण विचार करतो की किंमत कमी झाली की मागणी वाढते आणि किंमत वाढली की मागणी कमी होते, परंतु केव्हा त्याचं उत्पन्न कायम पाहिजे, त्याच्या आवडीनिवडी कायम पाहिजे, त्यात बदल होता कामा नये, लोकसंख्येत बदल होता कामा नये. परंतु हे सगळे घटक त्या गोष्टीवर परिणाम करत असतात. परंतु हे विश्लेषण सोपं होण्यासाठी त्यांनी काही गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत. आणि म्हणून शेट्रीज पॅरिबस प्रत्येक सिद्धांत मांडत असताना त्यांनी इतर घटक कायम असले पाहिजेत हे गृहीत धरूनच आपला सिद्धांत मांडलेला आहे. म्हणून या 4 मुद्द्याला धरून आपण स्वरूप असेल, व्याप्ती व अभ्यासविषय असेल किंवा दृष्टिकोन असेल आणि गृहीतके असतील, या 4 संदर्भामध्ये आपण स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा कसे वेगळे आहे याचं स्पष्टीकरण करायचं आहे. याच्यानंतर चौथा प्रश्न आहे, सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो, स्लायसिंग मेथडचा वापर केला जातो. तर या विधानाशी मी सहमत आहे. एवढं लिहिलं की 1 गुण मिळतो तुम्हाला. सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो हे एक वैशिष्ट्य आपण बघितलेलं आहे. तर या ठिकाणी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र विभाजन पद्धतीचा अभ्यास कसा केला जातो हे आपण वैशिष्ट्यामध्ये पाहिलेलं आहे. तर ते त्या ठिकाणी लिहायचं आहे. बाकी इतर गोष्टींसाठी विभाजन पद्धतीचा आंशिक समतोल विभाजन पद्धत, हे बघा विभाजन पद्धत. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक घटकामध्ये विभाजन केले जाते. म्हणजे संपूर्ण देशातील समाजाचा एकत्रित अभ्यास न करता एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या कुटुंबाचा, त्याची मागणी, त्याचं उत्पन्न अशा लहान लहान घटकाला बाजूला करून त्याचा वैयक्तिक घटकाचा अभ्यास केला जात असतो. लहानात लहान वैयक्तिक घटकामध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो. देशातील सर्व उद्योगाचा एकत्रित अभ्यास न करता एखाद्या उद्योग संस्थेचा अभ्यास केला जातो. म्हणजेच सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नामधील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास, समग्र मागणीमधील वैयक्तिक मागणीचा अभ्यास केला जातो. म्हणजेच विभाजन पद्धत इंडिव्हिज्युअलिस्टिक अभ्यास असतो. त्याच्यामुळे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र विभाजन पद्धतीचा अभ्यास केला जातो. या विधानाशी आम्ही सहमत आहोत. त्याच्यानंतर 5वं जे विधान आहे त्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखले जातात. बघा, सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखले जातात. या विधानाशी मी असहमत आहे. एवढं लिहिलं की 1 मार्क आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखले जातात. या विधानाशी मी असहमत आहे. तर सूक्ष्म अर्थशास्त्र हे किंमत सिद्धांत म्हणून ओळखले जातात. वैशिष्ट्यामध्ये आपल्याला ते दिलेलं आहे. उत्पन्न सिद्धांत म्हणून नाही, तर सूक्ष्म अर्थशास्त्र हे किंमत सिद्धांत म्हणूनही ओळखले जात असतात. बघा, किंमत सिद्धांत सूक्ष्म अर्थशास्त्रात वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितीशी तसेच उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहेत. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राला
किंमत सिद्धांत असे म्हणतात. आता वस्तू आणि सेवांच्या किंमत निश्चिती कशी होते, तर त्याच्या मागणी आणि पुरवठ्यावरून होत असते. मागणी कोण करतं? व्यक्ती आणि कुटुंबे करतात. आणि व्यक्ती आणि कुटुंबे म्हणजेच उपभोक्ते, कंझ्युमर्स. आणि त्यांचा उद्दिष्ट काय असतं की कमी किमतीमध्ये वस्तू आपल्याला मिळावी. तर उत्पादन कोण करतं? तर कुटुंबे आणि व्यक्ती उत्पादक उत्पादन करत असतात. आणि उत्पादकांना काय वाटतं की उत्पादन खर्च कमी यावा, किंमत अधिकाधिक मिळावी. हे परस्पर विरुद्ध त्यांची उद्दिष्टे असतात आणि त्यांचं संतुलन एका विशिष्ट किमतीला होत असतं. आणि मग ते दोघेही एका विशिष्ट किमतीला वस्तू विकण्यासाठी आणि वस्तू खरेदी करण्यासाठी तयार होत असतात. म्हणून वस्तू आणि सेवांच्या किंमत निश्चिती कशी होते याचा अभ्यास या सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रात केला जातो. त्याचबरोबर उत्पादन घटकाच्या किमती, उत्पादन प्रक्रियेमध्ये आपल्याला अनेक घटकांची गरज असते. कच्चा माल आहे, भूमी, भांडवल, श्रम, संयोजक, हे सगळ्या घटकांचे मोबदले आहेत. जसं की भूमीला रेंट देणं आवश्यक आहे, खंड भूमीचा मोबदला, कामगारांचं वेजेस किंवा वेतन देणं आवश्यक आहे, भांडवलावरचं कॅपिटलवरचं व्याज किंवा इंटरेस्ट देणं आवश्यक आहे, आणि संयोजकाला जे शिल्लक राहील ते नफा असेल. म्हणजे या उत्पादन घटकांच्या किमती, वेगवेगळ्या उत्पादन घटकाच्या किमती कमी अधिक का असतात याचंही विश्लेषण यामध्ये केलं जात असतं. वेगवेगळ्या उत्पादन घटकाच्या मोबदल्यामध्ये भिन्नता का असते याचं विश्लेषण केलं जात असतं. म्हणून या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखले जातात. हे विधान, या विधानाशी मी असहमत आहे. तर सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र हे किंमत सिद्धांत म्हणून ओळखले जातात. तर त्याचं विश्लेषण आपण केलेलं आहे. यानंतर प्रश्न 6वा, सविस्तर उत्तरे लिहा. नंबर 1 आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा. इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. सूक्ष्म अर्थशास्त्र याचे महत्त्व स्पष्ट करा. बघा, सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या महत्त्वामध्ये आपण बघितलेलं आहे की सूक्ष्म अर्थशास्त्र हे किंमत सिद्धांत म्हणून उपयोगी आहेत. बघा, किंमत निर्धारण, सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. कशासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व आहे? तर किंमत निर्धारण, कोणकोणत्या गोष्टीचं, वस्तू आणि सेवांच्या किमती निश्चिती करणं आणि उत्पादन घटकांचे मोबदले निश्चित करणं, याच्यासाठी सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र उपयोगी आहे. विविध वस्तूंच्या किमती तसेच विविध उत्पादन घटकांच्या किमती यांचे स्पष्टीकरण करण्यास सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करते. नंबर 2 आहे, मुक्त बाजार अर्थव्यवस्था, ज्याला आपण निरहस्तक्षेपाचे, सरकारचे निरहस्तक्षेपाचे धोरण किंवा लाजास्फिअर इकॉनॉमी किंवा प्राइस मेकॅनिझम किंवा मुक्त अर्थव्यवस्था म्हणतो आपण याला. सूक्ष्म अर्थशास्त्र मुक्त बाजार अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यास मदत करते. जसे की भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये मुक्त बाजारपेठी अशी अर्थव्यवस्था आहे की ज्यात वस्तूच्या उत्पादनाबाबत कोणते उत्पादन करावे, कसे उत्पादन करावे, किती उत्पादन करावे यासारखे आर्थिक निर्णय खाजगी पातळीवर घेतले जातात. त्यात शासन किंवा इतर कोणत्या यंत्रणेचा हस्तक्षेप नसतो. त्याच्यात नंबर 3 आहे महत्त्व, विदेशी व्यापार. सूक्ष्म अर्थशास्त्र हे जकात शुल्काचे विशिष्ट वस्तूवरील परिणाम, जकात शुल्क म्हणजे याला आपण इम्पोर्ट ड्युटीज म्हणतो. दुसऱ्या देशातून आपल्या देशात वस्तू आयात करत असताना त्या वस्तूवर लावला जाणारा कर म्हणजे जकात शुल्क. आणि त्या वस्तूवर जर जकात शुल्क वाढवले तर त्या वस्तूची किंमत वाढते. समजा दुसऱ्या देशातून आपल्याला वस्तू 10 रुपयाला मिळत असेल पण सरकारने त्याच्यावर कर लावला 5 रुपये, तर ती वस्तू 15 रुपयाला होऊन बसते आणि मग त्याची किंमत वाढल्यामुळे बाजारपेठेत त्याची मागणी कमी होत असते. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र हे जकात शुल्काचे विशिष्ट वस्तूवरील परिणाम काय होतात, कोणत्याही 2 देशांच्या चलन विनिमय दराची निश्चिती, म्हणजे समजा भारताचा रुपया आणि अमेरिकेचा डॉलर यांच्यातील विनिमय दर आजच्या स्थितीला जर बघितलं तर $1 बरोबर जवळजवळ 75 रुपये असा विनिमयाचा दर आहे. आणि हा विनिमयाचा दर कसा ठरतो तर त्या वेगवेगळ्या अमेरिकेच्या आणि भारताच्या चलनाला असलेली मागणी आणि त्यांचा पुरवठा याच्यावरून ठरत असते. समजा मोठ्या प्रमाणात आपणाला अमेरिकेतून वस्तू आयात जर करायच्या असतील तर आपणाला डॉलरची गरज असते आणि डॉलरची आपण मागणी वाढवली की डॉलरची किंमत वाढत असते आणि मग एक्सचेंज रेट जो आहे तो वाढत असतो. म्हणून आजच्या स्थितीत $1 बरोबर 75 रुपये. जर आणखी मागणी वाढली तर डॉलरच्या किमती आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढू शकतात. म्हणून कोणत्याही 2 देशाच्या चलन विनिमय दराची निश्चिती, आंतरराष्ट्रीय व्यापारातील फायदे म्हणजे कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेजेस ज्याला आपण म्हणतो किंवा ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेजेस, तुलनात्मक लाभ किंवा निरपेक्ष लाभ आणि सापेक्ष लाभ
हा आंतरराष्ट्रीय व्यापारातून कसा मिळतो याचाही विचार केला जातो. यासारखे विदेशी व्यापारातील विविध पैलूंचे स्पष्टीकरण करण्यास मदत करते. नंबर 4, आर्थिक प्रारूपांची निर्मिती. सूक्ष्म अर्थशास्त्र सुलभ प्रारूपांद्वारे विविध गुंतागुंतींच्या आर्थिक परिस्थितीचे आकलन करण्यास सहाय्य करते. विविध संज्ञा जसे की गरज म्हणजे काय, मागणी म्हणजे काय, पुरवठा म्हणजे काय, उपयोगिता म्हणजे काय, अशा अनेक संकल्पना, परिभाषा याच्यातून आपणाला नवीन नवीन आर्थिक सिद्धांताचे विश्लेषण करण्यास सोपे जावे म्हणून अशा नवीन प्रारूपांची निर्मिती या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रातून केली जाते. म्हणून नवीन आर्थिक विश्लेषणाची साधने यासारखे महत्त्वपूर्ण योगदान सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे दिले आहे. नंबर 5, व्यावसायिक निर्णय. व्यावसायिकांना महत्त्वपूर्ण व्यावसायिक निर्णय घेण्यास सूक्ष्म आर्थिक सिद्धांत मदत करतात. या निर्णयामध्ये उत्पादन खर्चाची निश्चिती. उत्पादकाला उत्पादन खर्चाची निश्चिती करत असताना उत्पादन घटकाचे मोबदले कसे आहेत आणि ती वस्तू तयार करण्यासाठी उत्पादन खर्च किती येतो आहे, किंमत काय ठेवावी लागेल, या संदर्भात उत्पादकाला आणि महत्तम नफा कसा मिळवता येईल याचा तो विचार करत असतो. म्हणून या निर्णयामध्ये उत्पादन खर्चाची निश्चिती, वस्तूंची किंमत निश्चिती, महत्तम उत्पादन आणि नफा इत्यादींचा समावेश होतो. नंबर 6, शासनास उपयुक्त. सरकारी कर धोरण, सार्वजनिक खर्च धोरण, किंमत धोरण यांसारख्या आर्थिक धोरणांची आखणी करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त ठरते. ही धोरणे संसाधनांचे कार्यक्षम वितरण करण्यासाठी आणि सामाजिक आर्थिक कल्याणाच्या प्रसारासाठी शासनास मदत करत असतात. म्हणून सरकारला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा उपयोग होतो. कारण गरिबावर कसा कर लावावा, श्रीमंतावर कसा कर लावावा, प्रोग्रेसिव्ह कर म्हणजे काय, म्हणजेच जास्त उत्पन्न असणाऱ्यावर अधिक दराने कर लावले जातात, तर कमी उत्पन्न असणाऱ्यावर कमी दराने कर लावले जातात, आणि जीवनावश्यक वस्तूवर कमी कर लावले जातात आणि चैनीच्या वस्तूवर जास्त कर लावले जातात. म्हणून सार्वजनिक धोरण आखत असताना सुद्धा त्याचा उपयोग होतो. जास्तीत जास्त पब्लिक युटिलाइज गुड्स जे असतात, सार्वजनिक उपयुक्ततेच्या वस्तू, त्यांच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्याचा सरकार धोरण आखत असते. त्याचबरोबर किंमत धोरण ठरवत असताना ज्या समाजात बहुतांशी वस्तूंचा वापर होतो अशा वस्तूंच्या किमतीचे नियंत्रण केले जाते. जीवनावश्यक वस्तूच्या किमतीचं धोरण नियंत्रित पद्धतीने ठेवले जात असते. अशा पद्धतीने सरकारचे कर धोरण, सार्वजनिक खर्च धोरण, किंमत धोरण यासारख्या आर्थिक धोरणांची आखणी करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त ठरते. ही धोरणे संसाधनांचे कार्यक्षम वितरण करण्यासाठी, कारण देशामधील झालेल्या उत्पादनाचं वितरण जर व्यवस्थित केलं तरच समाजातील खालच्या थरातील लोकांच्या पर्यंत या गोष्टींचा फायदा जाईल आणि एकंदरीत सोशल वेलफेअर जे आहे, आर्थिक कल्याण, लोकांच्या राहणीमानात आणि किमान गरजा भागवण्यासुद्धा मदत होऊ शकते. म्हणून हे निर्णय आखत असताना सरकार या सगळ्या बाबी समोर ठेवूनच आपलं धोरण निश्चित करत असते. दारिद्र्याचं प्रमाण किती आहे, एकंदरीत बेरोजगारी किती आहे, चैनीच्या वस्तू कोणत्या आहेत, जीवनावश्यक वस्तू कोणत्या आहेत, या सगळ्या गोष्टीचा विचार करून झालेल्या उत्पादनाचं वितरण योग्य पद्धतीनं होतं का नाही हे पाहण्यासाठी आणि सामाजिक आर्थिक कल्याणाच्या प्रसारासाठी शासनास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र मदत करत असते. नंबर 7, कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार. सूक्ष्म अर्थशास्त्र उपलब्ध संसाधनांचा पर्याप्त वापर करून, ऑप्टिमम युटिलायझेशन करून, जास्तीत जास्त उपयोग करून समाजाचे महत्तम कल्याण कसे साधता येईल याचा अभ्यास करते. तसेच सामाजिक कल्याणावर कराचा कसा परिणाम होतो, कराघात आणि कराभार, इन्सिडन्स ऑफ टॅक्स अँड बर्डन ऑफ टॅक्स याचा सुद्धा विचार या ठिकाणी केला जातो. एखाद्या व्यक्तीवर कर लावला तर तो पुढच्या व्यक्तीवर ढकलू शकत असेल तर इन्सिडन्स त्या मधल्या व्यक्तीवर पडतो, पण भार हा शेवटच्या व्यक्तीवर पडत असतो. म्हणून लावलेल्या कराची रक्कम तो वस्तूच्या किमतीत ॲड करून तो दुसऱ्याकडून वसूल करत असेल तर अशा सामाजिक कल्याणावर कराचा कसा परिणाम होतो याबाबत अभ्यास केला जात असतो. म्हणून आता वेगळी एक शाखा सोशल वेलफेअर इकॉनॉमिक्स हे वेगळा अभ्यास करण्यासाठी एक नवीन अर्थशास्त्राची एक शाखा आहे. अशा पद्धतीने हे वेगवेगळे महत्त्व आपल्याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे सांगता येईल. या ठिकाणी नंतरचा एक प्रश्न आहे, स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना वैशिष्ट्यांसह स्पष्ट करा. तर स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना स्पष्ट करत असताना आपणाला समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र याचा अभ्यास आपणाला या ठिकाणी दिलेला आहे. त्याचा अर्थ वगैरे दिलेला आहे. तो सुरुवातीला अर्थ आपण सांगायचा आहे आणि नंतर त्याची वैशिष्ट्ये स्पष्ट करायची आहेत. या ठिकाणी व्याप्तीच्या अगोदर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अर्थ दिलेला आहे.
स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणारी अर्थशास्त्राची एक शाखा आहे. एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण उपभोग, एकूण बचत, सर्वसाधारण किंमत पातळी, व्याज दर पातळी, व्यापार चक्रातील चढउतार, व्यवसायातील चढउतार इत्यादी स्थूल अर्थशास्त्र समग्र घटकाचा अभ्यास करते. त्याच्यानंतर त्यांच्या व्याख्या लिहायच्या आहेत. प्राध्यापक जे.एल. हॅन्सन यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयांचा व त्यांच्यातील परस्पर संबंधाचा विचार करण्यात येतो. प्राध्यापक कार्ल शापिरो यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. हे सांगितल्यानंतर आपल्याला एकंदरीत हे लक्षात येईल की समग्रलक्षी अर्थशास्त्र हे स्थूल अर्थशास्त्र किंवा समष्टी अर्थशास्त्र म्हणूनही ओळखले जाते. समग्रलक्षी अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात. इंग्रजीतील मॅक्रो हा शब्द ग्रीक भाषेतील मॅक्रोज या शब्दापासून घेतलेला असून त्याचा इंग्रजीत अर्थ काय होतो? लार्ज किंवा ॲग्रिगेट असा आहे. मराठी अर्थ काय होतो? मोठा, समग्र किंवा स्थूल, एकूण असा होतो. यावरून समग्रलक्षी अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या पातळीवरील समग्र आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण बचत, एकूण उपभोग, समग्र मागणी, समग्र पुरवठा, सर्वसाधारण किंमत पातळी इत्यादी. म्हणून हे अर्थशास्त्र समुच्चयात्मक किंवा ॲग्रिगेटिव्ह स्वरूपाचे आहे. तर समग्रलक्षी अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. हे अर्थशास्त्र उत्पन्न व रोजगार सिद्धांत किंवा नुसतेच उत्पन्न विश्लेषण म्हणूनही ओळखले जाते. म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्रा संदर्भात माहिती पाहिल्यानंतर, अर्थ सांगितल्यानंतर त्याची वैशिष्ट्ये पाहायची आहेत. समग्र घटकाचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते. राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण रोजगार, राष्ट्रीय रोजगार, सर्वसाधारण किंमत पातळी, व्यापार चक्र इत्यादी. त्याचबरोबर उत्पन्न सिद्धांत, स्थूल अर्थशास्त्र, राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, त्यांचे विविध घटक, त्याचे विविध घटकामध्ये आपल्याला सांगता येईल की देशांतर्गत उत्पादन, राष्ट्रीय उत्पादन, निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न, वैयक्तिक उत्पन्न या सगळ्या बाबी जे आहेत, घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न, घटक खर्चानुसार देशांतर्गत उत्पन्न, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, नेट नॅशनल प्रोडक्ट असे वेगवेगळे गोष्टी पाहता येतील. नॅशनल इन्कम ॲट फॅक्टर कॉस्ट, नॅशनल इन्कम ॲट मार्केट प्राईस अशा वेगवेगळे घटक आहेत. त्याचे मापन पद्धती आणि सामाजिक लेखांकनाचा अभ्यास करते. हे एकूण मागणी व एकूण पुरवठ्याशी संबंधित आहे. तसेच राष्ट्रीय उत्पन्नातील चढउतार, व्यापार चक्रातील तेजी मंदी यांच्या कारणांचे व बदलांचे स्पष्टीकरण या उत्पन्न सिद्धांतामध्ये केले जात असते. नंबर 3, सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण. स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकांच्या वर्तनाशी आणि त्यांच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहे. सर्वसाधारण समतोल संपूर्ण अर्थव्यवस्थेतील मागणी, पुरवठा व किंमत यांच्या वर्तनाशी निगडित आहे. नंबर 4, परस्परावलंबन. स्थूल विश्लेषणात हे एकूण आर्थिक चले, उदाहरणार्थ उत्पन्न, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक, किंमत पातळी यांसारख्या आर्थिक चलांचे परस्परावलंबन लक्षात घेतले जाते. उदाहरणार्थ गुंतवणूक पातळीत होणाऱ्या बदलांचा अंतिम परिणाम उत्पन्न, एकूण उत्पादन, रोजगार आणि अखेरीस आर्थिक वृद्धीच्या पातळीवर होतो. नंबर 5, राशी पद्धत. राशी पद्धतीत एका घटकाचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. प्राध्यापक बोल्डिंग यांच्या मते जंगल म्हणजे संपूर्ण झाडांचा समुच्चय असतो, परंतु त्यात एका विशिष्ट झाडाची गुणवैशिष्ट्ये दिसून येत नाहीत. यातून सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र यातील फरक दर्शविला जातो. वृद्धीची प्रारूपे. स्थूल अर्थशास्त्रात आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासातील विविध घटकांचा सहभाग अभ्यासला जातो. स्थूल अर्थशास्त्रात वृद्धीची प्रारूपे विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरते. आर्थिक विकासाच्या अभ्यासासाठी जी प्रारूपे उपयोगी ठरतात. विकासाच्या वृद्धी अभ्यासासाठी उदाहरणार्थ मूलभूत व अवजड उद्योगावर भर देणारे महानलोभी वृद्धी प्रारूप जे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये भारताने उपयोगात आणले होते. नंबर 7, सर्वसाधारण किंमत पातळी. स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी निश्चिती
व त्यातील बदल यांचा अभ्यास असतो. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतीची सरासरी होय. आणि नंबर 8, धोरणाभिमुख. लॉर्ड केन्स यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडविण्याच्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे. उदाहरणार्थ भावाड नियंत्रण. भावाड नियंत्रित करण्यासाठी कोणकोणत्या धोरणाची गरज आहे त्या धोरणांची चर्चा या ठिकाणी केली जाते. इन्फ्लेशन कंट्रोलसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणते धोरण अवलंबावे, क्रेडिट कंट्रोल करण्यासाठी भावाड तेजी मंदीच्या चक्रात कोणते निर्णय घेतले जावेत, रोजगार निर्मितीसाठी अर्थव्यवस्था काय करू शकेल आणि आर्थिक मंदीतून बाहेर काढण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने निर्णय घेता येतील ज्याच्यातून अर्थव्यवस्था विकासाच्या दिशेने वाटचाल करू शकेल, अशा पद्धतीचे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सुद्धा धोरणाभिमुख निर्णय घेण्यासाठी समग्रलक्षी अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आपल्याला हे सांगता येतील.